शरद पवार म्हणाले होते की आम्हाला एक स्वारस्य नाही। लोकमतमध्ये मित्रांनो न्यूज नेटवर्कच्या एका पेपर्समध्ये तिथे आले होते। मुंबईमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीचा चेहरा ठरवण्याच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीला मतभिन्नता दिसून आली गेली होती। या तीन पक्षाचे तीन वेगवेगळे मते समोर आली गेली होती। उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना चार भिंतीच्या आड तरी महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवावा। ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाला मुख्यमंत्री पद हा फॉर्म्युला ठरवू नये, कारण त्यामुळे एकमेकांच्या जागा पडल्या जातात। कोणत्याही चेहरा महाविकास आघाडीने ठरवावा, आपण पाठिंबा देऊ असं म्हणलं गेलं होतं। त्यावेळी शुक्रवारी शरद पवार गटाचे सध्याचे सरकारला पर्याय कसा देता येईल याला आज महत्त्व द्यावे असे आधी सत्ता परिवर्तन असे म्हणले गेले होते। तसेच आघाडी हाच आमचा चेहरा नाना पटोले यावेळी म्हणले होते। सत्ता परिवर्तन महत्त्वाचे असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यामध्ये शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया म्हणले होते। त्यावेळी ते म्हणले होते की निवडणुकीआधी मुख्यमंत्री कोण ठरवण्यात आमच्या पक्षाला एक स्वारस्य नाही। सत्ता परिवर्तन होणे मला महत्त्वाचे वाटते, त्यामुळे तिन्ही पक्षांचे श्रेष्ठ निर्णय घेतील। असं सर्व गोष्टी होत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाशिकमध्ये म्हणाले होते की विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला हा चेहरा बनून जनतेसमोर जाऊया। आपण नागरिकांची महाविकास आघाडीला सत्ता दिल्यास तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठ मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतील। चार भिंतीच्या आतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा असं कोणताही विषयाची चर्चा झाली गेली नाही, असं त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये म्हणले गेले होते। असे त्यांनी स्पष्ट करण्यात आले गेले होते। चार भिंतीचा चेहरा जर ठरवा ठाकरेंनी अशी तुलना केली असून त्यांनी सूचना सांगितले गेले होते। ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा शुक्रवारी पवार यांनी करणार नाहीत असं बावनकुळे मुख्यमंत्री पद होता, यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीची साथ सोडू नये असं यावेळी म्हणले गेले होते। आपला हे पीडित केव्हाही खंजूर खुपसू शकतात शरद पवार यांनी माहिती दिली होती। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद करण्याआधी कधीही चूक करणार नाहीत असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणले गेले होते। तसेच यांनी नागपुरामध्ये पत्रकारांशी बोलताना सुद्धा संवाद केला गेला होता। उद्धव ठाकरे काँग्रेसचे शरद पवार गटाचे जाळ्यामध्ये फसले गेले होते। काँग्रेसमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधून बसलेले आहेत। सोबतच सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री करण्याचा शरद पवारांचा मनसुबा आहेत। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी सूचना करतील। यावेळी उद्धव ठाकरेंनी अमित शहा नावावर जसा खोटारडेपणाचा आळा लावता तसाच खोटारडेपणा ते शरद पवारांच्या नावाने करतील असा मुख्यमंत्री पद मिळवण्याकरिता उद्धव ठाकरेंनी दिल्लीत गेले होते, पण त्यांना तिथून पिटाळून करण्यात पाठवलं गेलं होतं। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।